विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सर यामधील दुसरी कन्सेप्ट पाहणार आहोत. ती म्हणजे अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सर. अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सर यामध्ये ॲडजॉइंट फिगरमध्ये ड्यू टू द ट्रान्सव्हर्सर देअर आर टू डिस्टिंक्ट पॉइंट इंटरसेक्ट नेमली एम अँड एन ॲट ईच दीज पॉइंट्स 4 अँगल्स आर फॉर्म. इथे बघा एल ही ट्रान्सव्हर्सर आहे आणि एम आणि एन या दोन लाईन आहेत. या दोन एम आणि एन या टू लाईन्सला एल या ट्रान्सव्हर्सरने ए अँड बी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलेला आहे. त्यामुळे ए बी हा इंटरसेप्टेड पॉईंट आहे. एल ही ट्रान्सव्हर्सर आहे आणि एम एन या लाईन्स आहेत. यामुळे 8 अँगल्स तयार होतात. आता ते अँगल्स कोणते आहेत तर यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल. द 3 टाइप्स ऑफ द अँगल मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे हे 3 अँगलचे टाइप्स आहेत. तर आता आपण याची माहिती घेऊया. पहा आता यामध्ये करस्पॉन्डिंग, अल्टरनेट आणि इंटेरियर अँगल ह्या 3 टाइप्स कसे ओळखायचे तर बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल म्हणजे काय तर इथे जी डायग्राम तुम्हाला दिलेली आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अँगल ए आणि अँगल बी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हे कसे ओळखायचे तर आपण दुसरी आयडिया वापरू शकतो म्हणजे एफ शेप. इथे एफ हा जर तुम्ही शेप पाहिला तर या एफ शेपने आपण करस्पॉन्डिंग अँगल शोधू शकतो. तर यामध्ये अँगल ए हा करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि त्याची पेअर ही बी आहे. म्हणजे एचं जेवढं मेजर असेल तेवढंच मेजर बीचं असणार आहे. सो ए इज इक्वल टू बी. असे 8 अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात आणि 4 पेयर्स असतात. ज्या पेयर्स असतात त्यांची मेजरमेंट इक्वल असतात. जसं ए आणि बी ही पेयर आहे त्याचे मेजरमेंट इक्वल आहेत. सेम याच साईडला जर पाहायला गेलं तर आपण इथे एक करस्पॉन्डिंग अँगल तयार होईल, त्याची पेयर इथे असेल. बरोबर. आता ट्रान्सव्हर्सरच्या अपोजिट साईडला सुद्धा इथे पण करस्पॉन्डिंग अँगल असेल, त्याची पेयर इथे असेल. नेक्स्ट वन इथे पण करस्पॉन्डिंग अँगल असेल, त्याची पेयर इथे असेल. तर अशा पद्धतीने इथे 4 पेयर्स तयार होतात आणि करस्पॉन्डिंग अँगल 8 असतात. पेयर्सचं मेजर हे इक्वल असतं एवढं लक्षात ठेवायचं. आणि करस्पॉन्डिंग अँगल ओळखायचा कसा तर एफ शेप हा लक्षात ठेवायचा. फक्त ती आयडिया आहे अँगल कसा शोधून काढायचा तो. नेक्स्ट वन बघा, दुसरा टाईप आहे अल्टरनेट अँगल आर इक्वल. अल्टरनेट जसं करस्पॉन्डिंगला मराठीमध्ये संगत कोण म्हणतात तसं अल्टरनेट अँगलला व्युत्क्रम कोण असं म्हटलं जातं. तर हा व्युत्क्रम कोण कोणत्या लेटरने आपण लक्षात ठेवायचा तर झेड. इथे मी कलरफुल झेड दाखवलाय बघा. तर या पद्धतीने जो अँगल तयार होतो त्याला अल्टरनेट अँगल म्हणतात. अल्टरनेट अँगल हे ऑपोजिट ट्रान्सव्हर्सरच्या ऑपोजिट साईडला असतात, लक्षात घ्या. लेफ्ट साईडला ट्रान्सव्हर्सरच्या लेफ्ट साईडला ए अँगल आहे तर राईट साईडला बी अँगल आहे. म्हणजे अल्टरनेट अँगल हे एकमेकांच्या ऑपोजिट साईडला असतात आणि त्यांचं मेजर हे इक्वल असतं. मग इथे जो अल्टरनेट अँगल ए दिसतोय तुम्हाला त्याचा पेयर बी आहे आणि त्या दोन्हीचं मेजर हे इक्वल असतं. तर असे 4 अल्टरनेट अँगल 4 अल्टरनेट अँगल क्रिएट होत असतात आणि त्याची पेयर 2 तयार होतात. जसं ए आणि बी ही पेयर आहे त्याचं मेजरमेंट इक्वल आहे. सेम ऑपोजिट साईडला बघा मी इथे ड्रॉ ब्लॅक कलरनं करून दाखवते. जसा हा झेड तयार झाला तसा इथे पण झेड तयार होतो बघा या पद्धतीने. तर इथे जो अँगल आहे समजा आपण सपोज त्याला नाव दिलं की डी तर त्याचा ऑपोजिट अल्टरनेट अँगल येणार आहे सी. तर अशा पद्धतीने 4 अँगल्स तयार होतात आणि 2 पेयर्स तयार होतात. तर याचं मेजरमेंट सुद्धा इक्वल असतं. याला आपण व्युत्क्रम कोन असे म्हणतो. याचे मेजरमेंट जे आहेत ते इक्वल आहे आणि झेड शेपने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. थर्ड वन आहे तो आहे इंटेरियर अँगल. तर इंटेरियर अँगलमध्ये जर तुम्हाला शेप लक्षात ठेवायचा असेल तर या पद्धतीने आपण यू शेप लक्षात ठेवू शकतो. तर इथे बघा कलरफुल यू शेप मी दाखवलेला आहे. यामध्ये ए आणि बी हे 2 अँगल आहेत. ते दोन्ही अँगल हे लाईन्सच्या मध्ये इंटेरियर ऑफ लाईन्स मध्ये सिच्युएटेड झालेले आहेत आणि या दोन्हीचं मेजर इक्वल नसतं तर यांची ॲडिशन 180 असते. सो ए प्लस बी इज इक्वल टू 180. सपोज मी जर इथे एचं मेजरमेंट 50 डिग्री दिलं तर तुम्हाला बीचं जर काढायचं असेल तर 180 मधून जर आपण हे मायनस केलं
तर 130 डिग्री इतकं मेजरमेंट आपलं बीचं अँगलचं येणार आहे. म्हणजे फक्त हे करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट अँगल यांचं पेयरचं मेजर इक्वल असतं, तसं इंटेरियर अँगलच्या पेयरचं मेजर हे ॲडिशन करून 180 येत असतं. तर व्यवस्थितपणे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. आता नेक्स्ट वन, एका अँगलची डिटेल माहिती आपण घेऊया बघा. इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सर ऑफ अ पेअर ऑफ अ अँगल आर in same direction and the other arms are on the same side of the transversal, then it is called the pair of corresponding angle. ही झाली corresponding ची डेफिनेशन. म्हणजे ट्रान्सव्हर्सरमुळे तयार झालेले जे करस्पॉन्डिंग संगत कोन असतात ते ट्रान्सव्हर्सरच्या एकाच दिशेला आणि एकाच बाजूस असतात. असेच एकाच दिशेला आणि एकाच बाजूला असणारे उरलेले करस्पॉन्डिंग अँगल हे ट्रान्सव्हर्सरच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा असतात. आणि असे जे आहेत ते पेअर ऑफ अँगल्स 4 तयार होतात. पेअर ऑफ अँगल मीन्स जोड्या, अँगलच्या जोड्या 4 असतात, त्यांचं मेजर इक्वल असतं आणि नंबर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल हे 8 असतात. आता इथे बघा, मी या डायग्रामवरून तुम्हाला पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल दिलेली आहे. आपण फर्स्ट पेअर पाहूया. इथे फिगरमध्ये AMP आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे इथूनच MNR. म्हणजे AMPचा करस्पॉन्डिंग अँगल आला MNR आणि या पेअरचं मेजर जे आहे ते इक्वल असणार आहे. ही झाली फर्स्ट पेअर विच इज सिच्युएटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. देन नेक्स्ट वन, सेकंड पेअर बघा, त्याच लाईनच्या खाली PMN आणि त्याचे जे पेअर आहे ते आहे R and T. इथं आपण सेकंड वन पेअर इथं डिनोट केलेली आहे आणि याचं मेजर PMNचं जेवढं मेजर असेल तेवढंच मेजर R and Tचं आहे. ही झालं ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला असणारे करस्पॉन्डिंग अँगल. आता या राईट साईडला म्हणजे या बाजूला सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहेत बघा. AMQ हा पहिला करस्पॉन्डिंग अँगल झाला आणि त्याची पेअर झाली MNS. म्हणजे इथे पहा, इथे AMQ आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल MNS इथं दिलेला आहे आणि या दोन्हीचं मेजर सुद्धा काय असतंय, इक्वल असतं. देन नेक्स्ट वन, QMN हा इथे मिडलला तयार झालेला करस्पॉन्डिंग अँगल आणि त्याची पेअर आहे S&T. ही पेअर इथे त्याची जी तयार झाली ही फोर्थ वन पेअर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही इथे पेअर पाहिल्यात तर पेअर तुमच्या तयार होतात 4 पेअर्स आर प्रिपेअर्ड. आणि जर अँगल म्हणले तर करस्पॉन्डिंग अँगल 8 आहेत बघा. 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर अशा पद्धतीने 4 पेअर आणि 8 करस्पॉन्डिंग अँगल मेड बाय द ट्रान्सव्हर्सल. देन नेक्स्ट वन, सेकंड टाइप ऑफ द अँगल इज इंटेरियर अँगल. बघा आता, a pair of angle which are on the same side of the transversal and inside given lines is called a pair of interior angle. इंटेरियर याला मराठीमध्ये अंतर कोण असे म्हणतात. तर यामध्ये बघा, पहिला अंतर कोण ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडचा आपण पाहणार आहोत. PMN याचा इंटेरियर अँगल आहे MNR. म्हणजे इथे बघा यू शेप तयार होतोय. हे दोन्ही जे अँगल आहे ते इंटेरियर आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हा यू शेप तयार होतो, तर हा यू शेप इथे तयार झाला आणि या दोन्हीचं मेजर हे ॲडिशन केलं तर हे मेजर असतं 180 डिग्री. तर आपण या फॉर्म्युल्यावरून आपण एका अँगलवरून दुसऱ्या अँगलचं मेजर काढू शकतो. सपोज मी जर इथं तुम्हाला 60 डिग्री मेजर आहे PMNचं सांगितलं तर तुम्हाला MNRचं मेजर काढायचं असेल तर 180 मधून आपण 60 वजा करायचे, 180 - 60. तर याचं आन्सर येणार आहे 120 डिग्री. तर अशा पद्धतीने आपण एका अँगलवरून दुसऱ्या अँगलचं मेजर फाइंड आउट करू शकतो. वाय वी आर टेक द 180? बिकॉज द इंटेरियर अँगल ॲडिशन इज 180. म्हणजे इथे जो पहिली पेअर तुम्हाला दाखवली PMN प्लस जर आपण इथे केले MNR तर या दोन्हीचं इक्वल मेजर, या दोन्हीचं ॲडिशन मेजर असतं 180 डिग्री. देन नेक्स्ट वन, द अदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सर QMN. इथे बघा दाखवते मी तुम्हाला QMN.
याचा इंटेरियर अँगल येणार आहे MNS. बघा इथे, म्हणजे हा झाला. याचंही मेजर जर आपण केलं QMN प्लस MNS इज इक्वल टू 180 डिग्री एवढं आपलं मेजरमेंट येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर इंटेरियर अँगलच्या पेयर बघितल्या तर पेयर 2 तयार होतात. 2 पेयर्स आर क्रिएट आणि इंटेरियर अँगल्स हे 4 असतात. बघा इथे 1 2 3 आणि 4 ही त्यांची संख्या झाली. देन थर्ड वन टाइप ऑफ द अँगल इज इंटेरियर अल्टरनेट अँगल. याला आपण अल्टरनेट अँगलला मराठीमध्ये वितक्रम कोन असं सुद्धा म्हणतो. तर बघा त्याची डेफिनेशन आहे पेअर ऑफ ॲन अँगल विच आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे कोणांची जी जोडी असते ती ट्रान्सव्हर्सलच्या ऑपोजिट साइडला असते अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शो ऑपोजिट डिरेक्शन. आणि त्यांच्या ज्या काही अँगलच्या बाजू असतात ते एकमेकांची ऑपोजिट डिरेक्शन म्हणजे विरुद्ध बाजू दाखवत असतात. असे जे पेयर्स असतात त्या पेयर्सला आपण अल्टरनेट अँगल असे म्हणतो. इन द फिगर देअर आर 2 पेयर्स ऑफ द इंटेरियर अँगल्स आणि 2 पेयर्स ऑफ द एक्सटेरियर अँगल्स. म्हणजे अल्टरनेट अँगलचे 2 टाइप्स आहेत. बघा, एक आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल विच आर सिच्युएटेड इन द 2 lines and 2 pairs of the exterior angle which are the exterior part of the figure. ओके. देन नेक्स्ट वन पहा इंटेरियर अल्टरनेट अँगल. हा पहिला आपण टाईप पाहणार आहोत जे अँगल इनर साइड ऑफ द लाईन्स असतात. बघा, म्हणजे ह्या ज्या 2 लाईन्स आहेत या 2 लाईन्सच्या मध्ये इनर म्हणजे आतमध्ये सिच्युएटेड असतात. तर बघा आपण अँगल पाहूया की PMN हा एक अँगल झाला आणि त्याचा पेयर जो तयार झालेला आहे अल्टरनेट अँगलचा MNS. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं झेड शेप आपण इथे लक्षात ठेवायचा. तर PMNचं जेवढं मेजरमेंट असेल तेवढंच मेजरमेंट MNSचं असेल. म्हणजेच अल्टरनेट अँगलचं मेजर हे इक्वल असतं. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट पेयर शोधून काढली. आता सेकंड वन पेयर इथे दिली बघा QMN. जशी आपण ऑपोजिट साइडची काढली तसंच झेड या बाजूलाही तयार होतो QMN आणि MNR. म्हणजे इथं जो अँगल तयार होतोय त्याच पद्धतीचा अँगल त्याची पेयर इथे तयार होती, झेड तयार होतो. आता हे दोन्हीही जे अँगलचे टाइप्स आपण पाहिले इंटेरियर अल्टरनेट अँगलचे जे 2 पेयर्स आपण पाहिल्या या दोन्ही पेयर या 2 लाईन्समध्ये आहेत, इनर साइड्स ऑफ द लाईन्स आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो टाइप्स आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य वितक्रम कोन. अँगल्स ॲट द आउटर साइड ऑफ द लाईन्स म्हणजे लाईन्सच्या आउटर बाजूला होणारे हे अँगल आहेत. तर हे दोन्हीही अँगल हे ट्रान्सव्हर्सलच्या ऑपोजिट साइड असतात. म्हणजेच AMQ हा जर आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल घेतला तर त्याचा ऑपोजिट किंवा ऑपोजिट साइडला असणारा RNT हा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. म्हणजे बघा इथे AMQ याच्या ऑपोजिट ट्रान्सव्हर्सलला असणारा RNT हा त्याचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. सेम वे AMP हा जर आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल घेतला तर त्याचा ऑपोजिट साइडला असणारा SNT हा अँगल असणार आहे किंवा TNS असंही म्हणू शकता. तर हे दोन्हीही अँगल्सचे पेयर जे आहेत ते इथे लिहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असे 2 अल्टरनेट अँगलचे टाइप्स आहेत. तर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून या कन्सेप्ट समजण्यासाठी काही कलरफुल टाइप्स ऑफ अँगल्स दाखवलेत. यामध्ये फर्स्ट बघा करस्पॉन्डिंग अँगल. तर इथे रेड कलरने मी तो शो केलेला आहे की त्याची पेयर कुठे इक्वल पेयर्स असतात. देन नेक्स्ट वन बघा इंटेरियर अँगल. तर हे येल्लो कलरने इथे बघा यू शेपमध्ये हे येल्लो कलरने डिनोट केलेले आहेत आणि याचं मेजरमेंट 180 डिग्री असतं. अँगल्स दॅट आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. बघा दोन्ही अँगल सेम साइडला आहेत. बिटवीन द अदर 2 लाईन्स म्हणजे ह्या 2 लाईनींमध्ये ते सिच्युएटेड झालेले असतात. थर्ड वन आहे सेम साइड एक्सटेरियर अँगल्स म्हणजे एकाच बाजूला असणारे एक्सटेरियर अँगल. अँगल्स दॅट आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर ऑन आउटसाइड ऑफ द
अदर टू ट्रान्सव्हर्सर किंवा लाईन्स. बघा आता इथे ग्रीन कलरने जो दाखवलेला आहे ट्रान्सव्हर्सरच्या एकाच बाजूचे हे अँगल्स आहेत जे ग्रीन कलरने आपण डिनोट केलेले आहेत. त्यानंतर इथे बघा वरती अल्टरनेट एक्सटेरियर अँगलमध्ये ऑपोजिट साईड्सला असणारे ट्रान्सव्हर्सलच्या ऑपोजिट साईडला असणारे जे एक्सटेरियर अँगल आहेत ते मी पिंक कलरने इथे डिनोट केलेले आहेत. बघा अँगल्स दॅट आर ऑन ऑपोजिट साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सर आर ऑन द आउटसाइड ऑफ द अदर टू लाईन्स. बघा आता इथे या टू लाईन्स आहेत, या टू लाईन्सच्या आउटसाइडला असणारा हा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे आणि त्याची पेअर ही इथे पिंक कलरने शो केलेली आहे. आणि अल्टरनेट इंटेरियर अँगल यामध्ये आपण झेड शेप लक्षात ठेवतो. तर अँगल्स दॅट आर ऑन ऑपोजिट साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सर अँड आर इन बिटवीन द अदर टू लाईन्स, म्हणजे या दोन लाईनमध्येच ते सिच्युएटेड झालेले असतात. तर या पद्धतीने रेड कलरने हे आपण अल्टरनेट इंटेरियर अँगल दाखवलेले आहेत. व्हेन द टू अदर लाईन्स आर पॅरलल दीज अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, तर यानंतर बघा तुम्हाला याच्यावर काही होमवर्क दिलेला आहे. तर इथे तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे आहेत. म्हणजे पीचा करस्पॉन्डिंग अँगल येणार आहे डब्ल्यू, तसा एसचा करस्पॉन्डिंग येणार आहे झेड. सेम अदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सर क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल येणार आहे एक्स आणि आरचा येणार आहे वाय. सेम वे इंटेरियर अँगल, आता इंटेरियर म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचा असतो तर यू शेप लक्षात ठेवायचा. तर इथे बघा एस आणि एस आणि डब्ल्यू हा इथे इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणलेले तुम्हाला, म्हणजे एस आणि एक्स, यू नाही लक्षात ठेवायचा तुम्हाला इथे, तर झेड लक्षात ठेवायचा आहे. तर इथे एसचा अल्टरनेट अँगल येणार आहे एक्स, तर डब्ल्यूचा अल्टरनेट अँगल येणार आहे आर. तर तुम्ही या पद्धतीने झेड शेपने अल्टरनेट अँगल हे शोधू शकता. ओके, नेक्स्ट वन बघा. असे काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेली आहेत. तर यामधून सुद्धा तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल यांच्या पेअर्स लिहायच्या आहेत. त्यानंतर थर्ड वन एक्झाम्पल, यामध्ये ज्या लाईन्स आहेत त्या मी या पद्धतीने घेतलेल्या आहेत आणि त्याची ट्रान्सव्हर्सर इथे आहे. तर इथेही तुम्हाला इंटेरियर अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अँगल्स राईट डाऊन करायचे आहेत. हे फोर्थ वन एक्झाम्पल आहे. यामध्येही तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल यांचे नेम्स पुट आउट करायचे आहेत. सो थँक्यू.